मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल, त्यामुळे प्रवाशांना वेळीच नियोजन करून प्रवास करावा लागणार आहे। 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्यरात्री विशेष लोकल चालवण्यात येणार आहे। चर्चगेट ते विरार मार्गावर 8 अतिरिक्त धीम्या लोकल धावतील। मध्य आणि हार्बर रेल्वेसह एकूण 12 विशेष लोकल आज प्रवाशांसाठी धावणार आहेत। रायगडमध्ये 31च्या निमित्तानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे। शहरात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी ड्रोन नजर ठेवून प्रवाशांना निर्देश दिले जाणार आहेत। तसंच बेशिस्त वाहन चालकांवरही कारवाई करणं यामुळे सोपं होणार आहे। रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गणपतीपुळे मंदिरातील सर्व दर्शन रांगा फुल झाल्यात। हजारो भाविक बाप्पाच्या दरबारात सरत्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करण्यासाठी जमले। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नववर्षाच्या सुट्ट्यांनिमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रप्रेमींची गर्दी उसळली। 1800 चौरस किलोमीटर क्षेत्रातल्या या प्रकल्पात वाघांसह अनेक प्राणी नजरेला पडतात। ताडोबा प्रकल्पात येण्यासाठी 2 महिने आधीपासूनच ऑनलाईन बुकिंग सुरू झालं होतं। यंदा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूरच्या उदगीरमध्ये राज्य युवा महोत्सवाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विजेत्यांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याचं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं। या स्पर्धेचं तालुका क्रीडा संकुलावर आयोजन करण्यात आलंय। वाशिममध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली। जिल्ह्यात आतापर्यंत 300हून अधिक चाचण्या झाल्यात। एकही बाधित रुग्ण आढळला नाहीये। तसंच खबरदारी म्हणून जिल्ह्यात 750 सोयी सुविधांयुक्त बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे। तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। मुंबईतील 3ही मैदानं आम्हाला लागतील आणि सरकार त्यासाठी परवानगी देईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाची लढाई आता अखेरच्या टप्प्यात आहे। फडणवीसही आरक्षणासाठी काम करतायत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल राग नाहीये असंही ते म्हणाले। 4 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील गोदापट्ट्यातील 123 गावांचा दौरा करणार आहेत। नाशिकच्या तिसगावमध्ये ओबीसी बांधवांनी कॅन्डल मार्च काढला। मंत्री छगन भुजबळ यांना समर्थन देण्यासाठी हा मार्च काढण्यात आला। यावेळी नागरिकांनी ओबीसी आरक्षण बचावची मागणी केली। कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले। अंगणवाडी सेवा कृती समितीकडून 3 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानात महामोर्चा काढण्यात येणार आहे। शासकीय सेवेत सामील करा, निवृत्तीनंतर पेन्शन तसंच शासकीय भत्ते दिले जावे अशा विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा आझाद मैदानात येणार आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध होतोय। शहराशेजारील गावांनी एकत्र येत हा विरोध दर्शवलाय। कोल्हापूर महापालिका शहराचा विकास करू शकणार नाही, मग आमचा काय विकास करणार असा सवाल गावकऱ्यांनी विचारलाय। तसंच राज्य सरकारनं जोर जबरदस्तीनं हद्दवाढ केली तर ती खपवून घेणार नाही असा इशारा दिला।